नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नाशिक महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेले आहे। पालिकेकडून विशेष महासभा घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात येतोय। आंदोलनानंतर महासभा न घेतल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे। तर नाशिकमधील या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। कुंभमेळा हवा पण सुरक्षित नाशिकही हवं असे बॅनर हातामध्ये घेऊन हे आंदोलन करण्यात आलेले आहे। नाशिक महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं। महासभा घेण्याची मागणी, विशेष महासभा घ्यावी अशी मागणी या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे आणि जर ते महासभा घेतली गेली नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर सध्या नाशिकमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते आणि या खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे। नाशिक महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे। घोषणाबाजी करण्यात आली, जर विशेष महासभा बोलवली नाही तर आपण मोर्चा काढू असा इशारा देखील यांच्याकडून देण्यात आलेला आहे। हातामध्ये ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यांचे फोटो घेऊन सोबतच काही बॅनर घेऊन हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्याला कुंभमेळा हवाय पण सुरक्षित नाशिकही हवं अशा आशयाचे बॅनर यांनी हातामध्ये घेतलेले आहेत आणि ज्यांचा या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला त्यांचे फोटोज घेऊन इथे आंदोलन करण्यात आलेले आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे, 5 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याच्यावरूनच आक्रमक होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलंय महापालिकेच्या पायऱ्यांवर। अगर नाशिक शहरामधली जर परिस्थिती आपण बघितली तर प्रत्येक नागरिक हा या खड्ड्यांमुळे त्रस्त आहे। जी काही कामं शहरामध्ये सुरू आहे त्या कामांमध्ये दुसरा रस्ता, एक रस्ता कामाचा सुरू असताना दुसरा रस्ता किमान नीटनेटका असणं आवश्यक आहे, मात्र ते होताना दिसत नाही। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा खड्डे खोदून ठेवल्यामुळे गाडी चालवणं हे दुचाकीधारकांना अवघड असं झालंय, कसरत करावी लागते त्यांना आणि आपला जीव सांभाळावा लागतोय आणि त्याच्यामध्ये ते 4 मृत्यू झालेत। या 4 मृत्यूंमध्ये आपण जर बघितलं तर हे 4 मृत्यू केवळ प्रतिकात्मक आहेत, जे समोर आलेले आहेत। असे अनेक जण आज नाशिक शहरामध्ये आज जायबंदी झालेले आहेत, अनेक जण अपघातग्रस्त आहेत आणि अनेकांना आपल्या अपंगत्व या ठिकाणी आल्याचं पण दिसून येत आहे। आपण जर बघितलं तर प्रशासनाला सातत्यानं या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा वारंवार चर्चा करून, विरोधकांनी चर्चा करून सुद्धा प्रशासन काम करत नाही आणि त्यामुळे प्रशासनाच्या विरोधामध्ये आज हे उभाटाचं आंदोलन प्रशासनाच्या महापालिकेच्या पायऱ्यांवरच केलं जात आहे। प्रशासनाची एकूणच डिम्म अवस्था जागवण्याचा हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी गेलेला आहे आणि अनेक जण अपघातग्रस्त झाले आहेत, अनेक जण जायबंदी झालेत। या विरोधामध्ये आज उभाटा शिवसेना गट नाशिक महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसतोय। आपण बघू शकतो कुंभमेळाची जी काही कामं आहेत त्या कामांमुळे हे 4 जणांचे आपल्याला फोटो या ठिकाणी दिसत आहेत की जे बळी गेलेले आहेत। शहरातले नागरिक चे हे कुटुंब आज उद्ध्वस्त झाले आणि यामध्ये विशेष म्हणजे एक आर्मीचा अधिकारी सुद्धा आहे। आपण बघितलं तर अनेक ठिकाणी ही सगळी गोंधळ हा शहरातला जो सुरू आहे काय वाटतं? संपूर्ण नाशिक हे खड्डेमय झालेलं आहे। आजपर्यंत 4 ते 5 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। आता प्रत्येक महासभा असेल, प्रभाग असेल, स्थायी समिती असेल, वेळोवेळी या खड्ड्यांच्या बाबतीत बोलणं झालंय, त्याच्यावर वादविवाद झाले, परंतु प्रशासन असं ढिम्म आहे आणि प्रशासनाला पाठी घालणारं सत्ताधारी लोक आहेत। महापौर एक रुलिंग देतात पण त्याच्यावर काहीच कार्यवाही होत नाही। मग ते तू रडलं, मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, हे यांचं सुरू आहे तुम्हाला सातत्याने आम्ही महासभेत आमच्या ताई आम्ही कंटिन्यू सांगत असतो खड्ड्यांबाबतीत। गेले इतक्या वर्षांपासून एवढे मृत्यू झालेले, माझ्या प्रभागात सुद्धा प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुद्धा जो इतका महत्वाचा पूल आहे तिथे सुद्धा इतके अपघात झालेले आहेत, तरी पण प्रशासन एक सुद्धा ऍक्शन घेत नाहीये। कधी एकदा सुद्धा महापौर ताई किंवा आयुक्त मॅम पाहणी करायला आल्या नाहीये। एवढ्या कंप्लेंट्स देऊन सुद्धा ते एक सुद्धा रिक्वायर्ड ऍक्शन घेत नाहीये। प्रशासन ढिम्म आहे जसं तुमचं म्हणणं आहे, पण नागरिकांची तुमच्या प्रभागामध्ये नागरिकांचे काय काय हाल?
सेम माझ्याही प्रभागात तशीच अवस्था झालेली आहे. वारंवार आम्ही अधिकाऱ्यांचाही फॉलो घेतो आणि महापौर आयुक्त मॅडमला पण वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही या प्रभागात एकदा स्वतः बघा. यांचे नियोजन शून्य काम आहे. आपण बघू शकतो की सगळे काय हे जे काही आंदोलन आपण करतो आहोत सातत्यानं प्रश्न हे करून सुद्धा हे बघा, शिवसेना ही नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मी तुम्हाला आता परत पुन्हा सांगतो की विशेष महासभा घेतली पाहिजे, नगरसेवक म्हणून नगरसेवक महासभेला राहतील, पण जनसभा या महापालिकेच्या बाहेर होईल. कारण आता खूप दिवस झाले, खूप अंत बघण्यात आलाय. काल 4था बळी गेलाय, अजून किती बळी जाणार? मी महापौरांना विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालतात. किती दिवस नाशिककरांना वेठीस धरून हे काम चालणार आहे? आपण बघू शकतो की आंदोलन होत आहेत. एका बाजूला पक्षातीलच काही लोक जे आहेत महायुतीच्या पक्षातले सत्तेतले पण आंदोलनासाठी आता आमरण उपोषणाचा इशारा देत आहेत. असं असतानाही प्रशासन काम करत नसल्यामुळे नाशिक शहरात आज अनेक कुटुंब त्रस्त आहेत. नाशिककर हैराण झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू बिडेचा योगेश खरे, झी मीडिया.